साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि नातेवाईकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले। रुग्णालयातील अनागोंदी कारभार, रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले। प्रणिती शिंदे यांच्या भेटीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अनेक गैरसोयींचा पाढा वाचला। रुग्णांना तपासणीसाठी स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन यावे लागते, कारण वॉर्ड बॉय उपलब्ध नसतात। केस पेपर काढण्यासाठी 2-3 तास रांगेत उभे राहावे लागते। बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळता 2-3 दिवसांनी परत येण्यास सांगितले जाते। त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आले। खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सिव्हिल रुग्णालयाला 8 मार्च 2025 रोजी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन उपलब्ध झाली। मात्र या सुविधेचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याचे शनिवारी रुग्णालयातील सिटी स्कॅन विभागाला भेट दिल्यावर लक्षात आले। रुग्णांनी खासदार शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारींनुसार येथील रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून औषधे दिली जात नाहीत। त्याऐवजी रुग्णांना बाहेरहून औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते। एक्स-रे, सोनोग्राफी यांसारख्या सुविधांसाठी रोख रक्कम आकारली जाते, जी ऑनलाईन स्वीकारली जात नाही। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी केली जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांनी केला। सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातील ए ब्लॉक समोरील बगीचाच्या मोकळ्या जागेवर प्रशासनाने इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे। या बगीचाचा उपयोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी होतो। या प्रस्तावित बांधकामाला रुग्ण, नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे। खासदार शिंदे यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेत बांधकामाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आश्वासन दिले। त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मोकळी जागा उपलब्ध राहावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले। या भेटीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील विदारक वास्तव समोर आले। खासदार प्रणिती शिंदे यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले। रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, औषधांचा पुरवठा नियमित व्हावा आणि प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालण्याबाबतच्या सूचना करणार असल्याचे आश्वासन दिले।